Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar. I am MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्ररथ मिरवणुकीने बेळगावच्या वैभवशाली परंपरेला नवी झळाळी प्राप्त झाली. शिवरायांचे शौर्य, साहस व पराक्रमाचे जिवंत दर्शन घडवणाऱ्या देखाव्यांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता शहरातील नरगुणकर भावे चौकात पालखी पूजनाने मिरवणुकीला प्रारंभ झाला, तर रात्री 9 वाजल्यापासून देखावा सादरीकरण सुरू झाले. ढोल ताशा, करेला व लाठी मेळा सादरीकरणाने मिरवणुकीला रंगत आणली असून समादेवी गल्ली, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली व परिसरात मोठी गर्दी झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी यावर्षी सीसीटीव्ही सोबतच ठिकठिकाणी पोलिसांसाठी मंडप उभारण्यात आले होते. मारुती गल्ली कॉर्नर, संयुक्त महाराष्ट्र चौक, काकतीवेस, धर्मवीर संभाजी चौक, यंदेखूट अशा गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना मंडप उभारून देण्यात आले होते. या मंडपांवर उभे राहून पोलीस टेहळणी करत होते. तसेच पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि उपायुक्त नारायण बर्मणी यांनी मिरवणुकीत फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेतला. बेळगाव शहरातील शिवजयंती मिरवणूक यंदा तब्बल 13 तास चालली असून आनंदवाडी व शहापूरचे चित्ररथ शेवटी पोहोचले. जमावबंदी आदेश व राजकीय घडामोडींचा परिणाम झाल्याने चित्ररथांची संख्या कमी होती, मात्र प्रेक्षकांची गर्दी कायम राहिली. मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली व धर्मवीर संभाजी चौक परिसरामध्ये मोठी गर्दी दिसून आली. महामंडळाच्या आवाहनानुसार यंदा चित्ररथांमध्ये डॉल्बीचा वापर टाळण्यात आला होता, त्यामुळे मिरवणूक शांततेत पार पडली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी रात्रभर बंदोबस्तावर जातीने लक्ष ठेवले होते. बॅरिकेड्स, नाकाबंदी व दुचाकी प्रवेश बंदीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. ढोल ताशांच्या गजरात आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा जयघोषांनी बेळगाव शहर दुमदुमून गेलं होतं. ऐतिहासिक श्री शिवजयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्ररथ मिरवणुकीमध्ये शिवरायांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास उलगडणारे आकर्षक देखावे सादर करण्यात आले होते. दरम्यान विविध ऐतिहासिक प्रसंगांचे जिवंत चित्रण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. कणबर्गी येथील बालकांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेले लाठीकाठीचे प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरले आणि त्यांच्या सादरीकरणाला टाळ्यांचा कडकडाट झाला. या मिरवणुकीमध्ये विविध मंडळे, युवक, महिला व शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शिस्तबद्ध आयोजनाने उत्सवाला विशेष रंगत आणली. बेळगाव शहरातील वाढत्या उष्णतेमुळे तीव्र होत चाललेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंगळवारी सायंकाळी राकसकोप जलाशयाजवळ विविध ठिकाणांची पाहणी केली. राकसकोप धरणावर त्यांनी पाणी पातळी, पाणी पुरवठा व्यवस्था व देखभालीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर आंबेवाडी पूल व कंगराळी परिसराला भेट देत त्यांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. मार्कंडेय नदीकाठावरील भागांची पाहणी करताना पाण्याचा प्रवाह, सुरक्षा उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे व नागरिकांना नियमित व पुरेसा पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. घरपट्टीवरील 5% सवलतीचा फायदा यंदा बेळगाव महापालिकेला झाला आहे. 1 ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 18 कोटी 12 लाख रुपयांची भर पडली आहे. अवघ्या 20 दिवसात झालेली ही घरपट्टी वसुली महापालिकेसाठी निश्चितच दिलासादायक मानली जात आहे. आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच महसुलाचा मजबूत पाया घालण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
एप्रिल महिना संपण्यासाठी अजून 9 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आधीचा अनुभव लक्षात घेतल्यास महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वसुलीचा वेग आणखी वाढतो. त्यामुळे यंदा घरपट्टी वसुलीचा आकडा किती गाठला जाईल याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील घरपट्टी वसुली 17,82,00,000 रुपये इतकी होती. चालू आर्थिक वर्षातील घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट 85 कोटी इतकी आहे. मागील आर्थिक वर्षातील वसुलीची थकबाकी 7,26,00,000 इतकी आहे. चालू वर्षातील एकूण उद्दिष्ट 92,26,00,000 इतकी आहे. आतापर्यंत एकूण वसुली 18,12,00,000 इतकी झाली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मिरवणुकीदरम्यान शिवभक्तांसाठी प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. गोगटे मिलचे प्रमुख गोगटे यांच्या वतीने हजारो पाण्याच्या बाटल्यांचे प्रयोजन करून शिवभक्तांना पाणी वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, शशिकांत आंबेवाडकर, विकी मेहता आणि शंकर लामाणी यांनी केली. मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी पाणी वाटप करून शिवभक्तांची तहान भागवण्यात आली. या सेवाभावी उपक्रमाचे नागरिक व शिवभक्तांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. सालाबादप्रमाणे युवा सेना बेळगावतर्फे श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीदरम्यान ताकाच्या स्वरूपात शीतपेय वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. सलग अनेक तास चालणाऱ्या मिरवणुकीत सहभागी शिवभक्त व कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम हुतात्मा चौक येथे आयोजित करण्यात आला. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काउंटर उभारून थंडगार ताक व पुलावचे वाटप केले. यावेळी सुमारे 3,000हून अधिक शिवभक्तांनी याचा लाभ घेतला. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनायक हुलजी, मल्हारी पावशे, वैभव कामत, श्वेत तवनशेट्टी, संदेश तवनशेट्टी, विजय मोहिते, अद्वैत चव्हाण पाटील, ओमकार बैलूरकर, श्रेय मिठारी, सक्षम कंगराळकर आदींनी परिश्रम घेतले. तसेच निलेश पाटील, अथर्व जाधव, विद्येश बडसकर, सूरज तेली, प्रज्वल मुद्दापुरे, स्वयं कपिलेश्वरी, आदित्य गावडे, साई नायडू आदींचाही उपक्रमात सक्रिय सहभाग होता. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी पहाटे बेळगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात होऊन 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. कोल्हापूरहून शिवमोगा जिल्ह्यातील सोराबकडे कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अफजल ट्रकला मागून जोरात धडकला. प्राथमिक तपासानुसार चालकाला पहाटे झोप लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. धडकेचा वेग इतका जबरदस्त होता की गुड्स वाहन पूर्णपणे चुराडा झाला असून त्यातील शेकडो कोंबड्यांचाही मृत्यू झाला, तर काही बचावले आहेत. या दुर्घटनेमध्ये वसीम वय 28 व मुबारक वय 22 दोघेही राहणार कुकापेटे, तालुका सोराब यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक बसवराज हंचिनमनी वय 37 हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून जखमींवर बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलांच्या माथी कुंकू, हातातील पवित्र धागा आणि पुरुषांच्या कपाळावरील टिळ्यास कंपनीमध्ये परवानगी नसताना हिजाबला परवानगी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. जुने नियम अस्तित्वात असले तरी नवीन नियम अद्याप पूर्णपणे लागू झाले नसल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर श्रीराम सेनेने बेळगावातील लेन्स कार्डच्या विविध शाखांना भेट देऊन तेथील नियम व कार्यपद्धतीची चौकशी केली. असा प्रकार पुन्हा घडल्यास कर्मचाऱ्यांनी आम्हास कळवावे. राष्ट्रासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे सेनेने सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती अभिमानाने जपत टिळा, कुंकू आणि हातातील पवित्र धागा निर्भयपणे धारण करावा, असे आवाहन करण्यात आले.
संकेश्वर शहराच्या बाहेरील हिरण्यकेशी नदीमध्ये मंगळवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये आई व लहान मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती संकेश्वर शहरातील हनुमाननगर येथील कुटोळी कुटुंबातील असल्याचे समजते. मात्र ते नदीत कसे बुडाले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतांची नावेही अद्याप समोर आलेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी मंगळवारी रात्री घटनास्थळी भेट दिली. त्यांनी आईचा मृतदेह नदीतून बाहेर काढला असून मुलाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्यावरती विविध वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. यामुळे त्यांचा नियोजित बारामती दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की नियमित तपासणी व आवश्यक चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विविध चाचण्या सुरू असून अहवालानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. बेळगाव तालुक्यातील सोनोली येथे सुरू असलेल्या पारायण सोहळ्याची रविवार दिनांक 22 एप्रिल रोजी महाप्रसादाने सांगता करण्यात आली. हा सोहळा शुक्रवार दिनांक 17 एप्रिलपासून सुरू झाला. दरम्यान भगवंताची काकड आरती, गीता पठण, हरिपाठ, कीर्तन व भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी खासदार जगदीश शेट्टर आणि काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी भेट देऊन सहकार्य केले. महाप्रसादाने पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेतला. राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वर नजीक सोलापूर गेट येथे सोमवारी सकाळी 8:30च्या सुमारास ट्रक व कारचा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्याहून बेळगावच्या दिशेने जाणारी कार आणि मंडणगडहून बेळगावकडे जाणारा ट्रक यांच्यात हा अपघात घडला. जखमींमध्ये विष्णू, काव्या, सावर्या, शिवानी आणि लक्ष्मी यांचा समावेश आहे. घटनेनंतर अवताडे कंपनीचे कर्मचारी संतराम माळगी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून संकेश्वर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. वाळकी तालुका चिकोडी येथे मरगुबाई यात्रेनिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीत दानोळी येथील बंडा शिंदे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना 35,555 रुपये रोख व निशाण देऊन सन्मानित करण्यात आले. तर बंडा खिलारे दानोळी यांना द्वितीय व सखाराम सावंत चिकोडी यांना तृतीय क्रमांक मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन खडकलाट येथील शर्यत शौकीन मुरलीधर कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफल वाढवून करण्यात आले. एक घोडा एक बैल, घोडागाडी, बसून घोडा, बैल धरून पळणे व सायकल शर्यतींसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतींना मोठ्या प्रमाणात शर्यत प्रेमींनी गर्दी केली असून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व निशाण देण्यात आले. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. विजयपूर जिल्ह्यामध्ये 2 बाईकची समोरासमोर धडक होऊन जागीच दोघा बाईक स्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना बसवंत बागेवाडी तालुक्यातील नागूर रस्त्यावर घडली. शाहिद हुबळी वय 21 आणि संगय्या हिरेमठ वय 24 अशी मृतांची नावे असून दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
दोन्ही बाईक समोरासमोर धडकल्याने हा भीषण अपघात झाला असून अतिवेग हेच या दुर्घटनेचे प्रमुख कारण असल्याचे समजते. ही घटना बसवंत बागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे आणि या प्रकरणाची नोंद केली आहे. विजयपूर येथील सराफ बाजार रस्त्याच्या कामातील विलंबामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व भाजप शहर मंडळ अध्यक्ष संदीप पाटील यांनी करत तातडीने वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने मिलन रोडवर वाहतूक वळवण्यात आली असून पार्किंग व अतिक्रमणामुळे कोंडी वाढल्याचे त्यांनी सांगितले. मिलन हॉटेल ते हनुमान मंदिर परिसरातील पार्किंग बंद करून तसेच गांधी चौक ते BLD रुग्णालय मार्ग दुतर्फा वाहतुकीस खुला करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात भीमाशंकर हदनूर, विजय जोशी, चिन्नू चिनगुंडी, विनायक दहिंडी, राजेश तावसे, राजेंद्र वाली व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. विजयपूर जिल्हा 5 नद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी 2-3 वर्षांनी दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची स्थिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेनेचे जिल्हाध्यक्ष संगमेश सागर यांनी तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली. महाराष्ट्रातून कर्नाटक मार्गे आंध्र प्रदेशात जाणाऱ्या सुमारे 215 किलोमीटर लांबीच्या डोणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पावसाळ्यात पाणी शेतजमिनीत शिरून नुकसान होत असल्याचं त्यांनी सांगितलं. नदीचे सर्वेक्षण करून गाळ काढणे, तटबंदी बांधणे व वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्याचे सांगत विजापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर के आनंद व पालकमंत्री डॉक्टर MB पाटील यांनी प्रस्ताव सादर करून निधी मंजूर करून घ्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी नेते मल्लिकार्जुन भटगी व अभिषेक हुगर उपस्थित होते. अंमलझरी तालुका निपाणी येथे म्हसोबा यात्रेला सोमवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून दुपारी पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. सायंकाळी ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर मंगळवारी सकाळी म्हसोबा देवास आकर्षक पेहराव करून दंडवत विधी पार पडले. बुधवारी सकाळी विविध शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान जनरल बैलगाडी, घोडाबैल, घोडागाडी, बिनदाती घोडाबैल, कासरा धरून पळणे व बसून घोडा शर्यतींचा समावेश आहे. या शर्यतींसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे बक्षिसे जाहीर करण्यात आली असून विविध रकमेची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट तसेच बुधवारी रात्री उज्ज्वला हिट्स ऑर्केस्ट्रा कोल्हापूर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत दादाराजे देसाई सरकार यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.